विद्यार्थ्यांना ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण आतापर्यंत डेफिनेशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, नंतर इम्पॉर्टंट आयडेंटिटीज, नंतर व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज अशा महत्त्वाच्या गोष्टी शिकलेलो आहोत. आता आपण प्रॅक्टिस सेट 6.1 आणि हा एवढाच प्रॅक्टिस सेट तुम्हाला आहे, नंतर प्रॉब्लेम सेट आहे. कारण ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्री जे आहे, अँगल ऑफ डिप्रेशन, अँगल ऑफ एलिव्हेशन, याच्यावरचे प्रॉब्लेम्स तुमचे काढलेले आहेत. आता हा जो फर्स्ट अँड लास्ट प्रॅक्टिस सेट आहे, याच्यातले प्रॉब्लेम्स मी तुम्हाला समजावून सांगतो आहे. नीट समजावून घ्या, त्याची प्रॅक्टिस करा भरपूर. हा एक्झरसाईज संपला आपला की आपण लगेच प्रॉब्लेम सेटकडे येऊ, म्हणजे हा चॅप्टर तुमचा तिथेच संपेल आणि मग लगेच आपण त्याच्यानंतर तुमचं छोटे छोटे चॅप्टर्स आहेत. मग तुमचा कोऑर्डिनेट जॉमेट्री नावाचा सोपा आणि अतिशय सोपा आणि खूप मोठा नाही आहे, आणि मग जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स तो आपला 5-6 दिवसात होऊन जाईल. तो पण खूप छोटा चॅप्टर आहे. आता प्रॅक्टिस सेट 6.1कडे येतो मी. फर्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं की इफ याच्यामध्ये असं असतं, एक रेशो दिला जातो एखाद्या अँगलचा आणि त्याचे उरलेले जे 5 रेशोज असतात त्यांच्यापैकी एक तर 5ही विचारतात किंवा मग 1-2 विचारतात. इफ साईन थिटा, याची एक पद्धत असते, ती लक्षात ठेवायला लागेल. याची प्रॅक्टिस खूप आवश्यक आहे. एक साईन थिटा दिला म्हणजे थिटा अँगलचा साईन रेशो दिला आहे तुम्हाला. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ तर मागच्या वर्षी पण असे प्रॉब्लेम्स आपण सोडवले होते. मागच्या वर्षी ट्रायंग्युलर पद्धतीचा आपण उपयोग करत होतो. इथे मात्र आपण आयडेंटिटीज वापरू आणि हे प्रॉब्लेम आपण सॉल्व करू. आयडेंटिटीज म्हणजे फॉर्म्युले. आता पहा इथे काय दिलं आहे तुम्हाला, साईन थिटा दिलेला आहे, म्हणजे थिटाचा साईन रेशो दिला आहे 7/25, आणि इथे आपल्याला कॉस थिटा आणि टॅन थिटा विचारलं. इथे तुम्हाला 30पर्यंतच्या संख्या, 1 पासून 30पर्यंतचे स्क्वेअर्स पार्ट लागतात. म्हणजे ते पार्ट असतील तर तुम्ही हे गणित पटापट करू शकता. आता हे सोल्युशन मी याचं घेतो आहे. मला पहा साईन रेशो दिला आहे आणि मला 2 रेशो विचारले, एक कॉस आणि टॅन. तर काय असतं, साईनवरून आपण कॉस काढायचा. काय करू आपण, आपल्याला दिलं आहे की हिअर साईन थिटा इक्वल टू 7/25, आणि मग आपण फॉर्म्युला आयडेंटिटी वापरू. आपण कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 - साईन स्क्वेअर थिटा. हे सगळे फॉर्म्युले मी तुम्हाला आधी दिलेले आहेत, ते पाठ करायचे आहेत चांगले. कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 - साईन स्क्वेअर थिटा. मग इथे 1 मायनस, आता साईन स्क्वेअर थिटाचा अर्थ होतो साईन थिटाचा स्क्वेअर. मग साईन थिटाची व्हॅल्यू 7/25 आहे, ते 7/25चा हा होल स्क्वेअर होईल. आता हा फ्रॅक्शन आहे, तर यालासुद्धा मग मी फ्रॅक्शनच्या स्वरूपात लिहितो 1ला, म्हणजे सोपं पडतो. मग 1/1 मायनस 7चा स्क्वेअर येतो 49, 25चा स्क्वेअर येतो 625. आता याला आपण सोडू पुढे. क्रॉस पद्धतीने सोडवतो. 1 × 625 म्हणजे 625. हा डिफरन्स घेतो आहे मी क्रॉस पद्धतीने. 1 पहिले डिनॉमिनेटर येईल, 1 × 625 625. आता न्यूमरेटर घेऊ, 625 × 1 म्हणजे 625 मायनस 49 × 1 म्हणजे 49. आता ही वजाबाकी घेऊ आपण. 15मधून 9 गेले म्हणजे 6 राहतात, नंतर कॅरी येतो एक इथे. 12मधून 5 गेले म्हणजे 7 राहतात, पुन्हा कॅरी येतो आणि 5 येतो बाय 625. आता हे जे आहे हे कॉस स्क्वेअर थिटा आहे. आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा नको, आपल्याला कॉस थिटा पाहिजे. मग देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा मिळाला आपल्याला 576/625. दॅट इज करतो दॅट इज. आणि मग देअरफॉर कॉस थिटा, दोन्ही साईडचे आपण स्क्वेअर रूट घेऊ. कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर रूट कॉस थिटा. इथे तुमचे 30पर्यंत स्क्वेअर्स पार्ट पाहिजे, म्हणजे तुम्हाला पटापट ते करता येईल. हा 576 जो आहे हा 24चा स्क्वेअर आहे, म्हणजे इथे 576चा स्क्वेअर रूट घ्याल तुम्ही 24. हे पॉझिटिव्ह घ्यायचे स्क्वेअर रूट सरळ सरळ.
तुम्हाला माहिती आहे कोणत्याही स्क्वेअरला 2 स्क्वेअर रूट असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह घ्यायचे, इथे काही जास्त क्वाड्रॅटिकसारखं प्लस मायनसचा लोड घ्यायची गरज नाही. आणि 625चा स्क्वेअर रूट येते 25. म्हणजे हा झाला तुमचा कॉस रेशो जो तुम्हाला विचारला होता. आता काढायचा आहे टॅन रेशो. तर टॅनसाठी आपल्याजवळ हा फॉर्म्युला आहे की टॅन थिटा इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग साइन थिटा आहे आपला 7/25 आणि कॉस थिटा आहे आपला 24/25. तर हे बाय 25 कॅन्सल होतील आणि टॅन थिटा भेटेल तुम्हाला 7/24. जे उत्तर लिहाल तुम्ही दॅट इज टॅन थिटा इक्वल टू 7/24. तर हे अशा पद्धतीने 2 रेशो, एक साईन रेशो दिलं आहे. सोपं असतं. साईन दिला आहे, कॉस आणि टॅन काढायला सांगितलं होतं, हे आपण काढले. नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊ. टॅन थिटा दिलेला आहे आपल्याला. इफ टॅन थिटा इक्वल टू 3/4 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सेक थिटा अँड कॉस थिटा. सेकंड एक्झाम्पल. इफ टॅन थिटा इक्वल टू 3/4 फाइंड सेक थिटा अँड कॉस थिटा. आता पहा, तुम्हाला माहिती आहे मी आयडेंटिटीज दिल्या होत्या. टॅन आणि सेकमध्ये एक रिलेशन असतं. आधी मी लिहून घेतो की हिअर जो रेशो दिला तो लिहून घेऊ आपण. टॅन थिटा इक्वल टू 3/4. आता काय असतं, टॅन आणि सेकमध्ये रिलेशन असतं. टॅन आणि सेकमध्ये नसतं, टॅन स्क्वेअर आणि सेक स्क्वेअरमध्ये रिलेशन असतं. आणि सेक स्क्वेअर थिटा जो असतो, म्हणजे थिटाचा सेक स्क्वेअर, म्हणजे सेक स्क्वेअर हा जो रेशो असतो तो टॅन स्क्वेअरपेक्षा 1नी मोठा असतो. हे बघा, रिलेशन टॅन स्क्वेअर आणि सेक स्क्वेअरमध्ये असते. सेक स्क्वेअर मेन असतो, तो टॅन स्क्वेअरपेक्षा 1नी मोठा असतो. आणि असंच रिलेशन असतं कोसेक आणि कॉटमध्ये. कोसेक स्क्वेअर आणि कॉट स्क्वेअरमध्ये. कोसेक स्क्वेअर हा मेन असतो आणि कोसेक स्क्वेअर हा कॉट स्क्वेअरपेक्षा 1नी मोठा असतो. आता मी सांगितलं तुम्हाला टॅन स्क्वेअर आणि सेक स्क्वेअरमध्ये रिलेशन आहे आणि सेक स्क्वेअर जो असतो तो टॅन स्क्वेअरपेक्षा 1नी मोठा असतो. मग इथे घेईन मी आता सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मी इथे 1च लिहू आपण. आणि टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे टॅन थिटाचा स्क्वेअर, आणि टॅन थिटा आहे 3/4. टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे असतो, हे बघा, टॅन स्क्वेअर थिटाचा अर्थ होतो टॅन थिटाचा स्क्वेअर. मग आता इथे टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे टॅन थिटाचा स्क्वेअर. टॅन थिटा आहे 3/4, त्याचा स्क्वेअर होईल. तर या 1ला आपण आता 1/1 लिहू मुद्दाम, कारण हा फ्रॅक्शन आहे तर सोपं जाईल. 3चा स्क्वेअर येतो 9 आणि 4चा स्क्वेअर 16. आता इथेच मी याला सोडवतो, या साईडला इथे सोडवू आपण नेक्स्ट पेजवर जाण्याच्या ऐवजी. मग आपण आता क्रॉस पद्धतीने याला करू. 1 × 16 हा झाला डिनॉमिनेटर. 1 × 16 प्लस 9 × 1 म्हणजे 9. हे झालं मग 25/16. आणि हा काय सेक स्क्वेअर थिटा आहे, दॅट इज सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 25/16. देअरफॉर मग सेक थिटा दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेऊ आपण. 25चा स्क्वेअर रूट 5 आणि 16चा स्क्वेअर रूट येतो. म्हणजे सेक थिटा झाला तुमचा 5/4. तर सेक थिटा काढल्यावर कॉस थिटा. तुम्हाला माहिती आहे कॉस थिटा हा सेक थिटाचा रेसिप्रोकल असतो. म्हणजे सेकला उलटं केलं की कॉस भेटतो. फॉर्म्युला पण आहे आपल्याजवळ. फॉर्म्युला असा आहे, सेकंड स्टेप. आता कॉस थिटा हा रेसिप्रोकल आहे सेक थिटाचा, म्हणजे 1/सेक थिटा. आणि सेक थिटा हा रेशो आला आहे तुमचा, हा तुम्ही काढला आहे 5/4. 1/5/4. आता बाय 4 वर जाईल तर इंटू 4 होईल. बाय 4 वर जाईल म्हणजे हे होईल मग 4/5. देअरफॉर हे सेकंड आन्सर आहे तुमचा, कॉस थिटा इक्वल टू 4/5. आता आपण थर्ड एक्झाम्पलकडे येऊ. थर्ड एक्झाम्पल आपल्याला सांगतं, बघू आपण थर्ड एक्झाम्पल काय म्हणता येते. कॉस थिटा दिलेला आहे आपल्याला 40/, कॉट थिटा दिला आहे, कॉट थिटा दिला आहे. जसं इथे टॅन दिला होता तसं इथे कॉट दिला आहे. मग इथे टॅन दिला आहे
सेक आणि कॉस विचारला आहे, इथे कॉट दिला आहे, कोसेक आणि साईन विचारला आहे. कॉट स्क्वेअर आणि कोसेक स्क्वेअरमध्ये रिलेशन असतं. आपण हे प्रॉब्लेम लिहून घेऊ. इफ कॉट थिटा इक्वल टू 40/9, देन फाइंड. सेम आहे, वरती टॅन दिलं होतं, सेक आणि कॉस विचारलं, इथे कॉट दिला आहे, कोसेक आणि साईन विचारलं. फाइंड कोसेक थिटा अँड साईन थिटा. तर जसं मगाशी रिलेशन सांगितलं होतं मी तुम्हाला टॅन स्क्वेअर आणि सेक स्क्वेअरमध्ये, तेव्हाच मी हे पण बोललो होतो की जसं रिलेशन टॅन स्क्वेअर आणि सेक स्क्वेअरमध्ये आहे, तसंच रिलेशन हे कॉट स्क्वेअर आणि कोसेक स्क्वेअरमध्ये असतं आहे. आणि कोसेक स्क्वेअर हा मेन असतो, तो एकनी मोठा असतो कॉट स्क्वेअरपेक्षा. हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा. हेअर कॉट थिटा दिला तुम्हाला 40/9, आणि मग मी फॉर्म्युला घेतो कोसेक स्क्वेअर थिटा. हे रिलेशन कॉट आणि कोसेकमध्ये नाही आहे, कॉट स्क्वेअर आणि कोसेक स्क्वेअरमध्ये. कोसेक स्क्वेअर हा मेन असतो कॉट स्क्वेअर आणि कोसेक स्क्वेअरमध्ये, आणि हा एकनी मोठा असतो कॉट स्क्वेअरपेक्षा. 1 + कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा म्हणजे कॉट थिटाचा स्क्वेअर म्हणजे 40/9चा स्क्वेअर होईल. आणि मग आपण पुढे सरकू. या 1ला तुम्ही 1/1 लिहून घ्या सोपं पडायला. प्लस 40चा स्क्वेअर माहिती आहे तुम्हाला 1600, आणि 9चा स्क्वेअर येतो 81. आता ही सम आपण करू. 1 × 81 म्हणजे 81. 1 × 81 प्लस 1600 × 1 1600 म्हणजे 1681/81. आणि हा जो आहे 1681, दॅट इज कोसेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 1681/81. आणि देअरफॉर मला कोसेक थिटा पाहिजे. आता दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेईन मी. कोसेक स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर रूट कोसेक थिटा 1681 हा 41चा स्क्वेअर आहे. 1681चा स्क्वेअर रूट 41 आणि 81चा स्क्वेअर रूट 9 हा भेटला तुम्हाला कोसेक थिटा. आता आपल्याला पाहिजे साईन थिटा. साईन हा कोसेकचा रेसिप्रोकल असतो. जसा कॉस हा सेकचा रेसिप्रोकल असतो, तसा साईन हा कोसेकचा रेसिप्रोकल असतो. तर साईन थिटा घेऊ आपण 1/कोसेक थिटा म्हणजे 1/41/9. 9वर जाईल म्हणजे 9/41 म्हणजे देअरफॉर साईन थिटा भेटला तुम्हाला 9/41. अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम्स सोपे असतात, आपल्याला प्रॅक्टिसनी जमू शकतात. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल घेतो मी. फोर्थ एक्झाम्पल सांगता आपल्याला इफ फोर्थ एक्झाम्पल आहे इफ 5 सेक थिटा -12 कोसेक थिटा इक्वल टू 0. फाइंड वैल्यूज ऑफ सेक थिटा, कॉस थिटा अँड साइन थिटा. आतापर्यंत गणित कसे होते? एक रेशो दिला, 2 रेशो काढा. आता इथे तसं इक्वेशन नाही दिलं आपल्याला, रेशो नाही दिला. रेशोच्या ऐवजी हे इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. तर ते हे एक इक्वेशन दिलं आणि हे 3 रेशोज काढायचे आहे. थोडंसं वेगळं आहे पण त्याच टाईपचं आहे. तर 5 सेक थिटा -12 कोसेक थिटा इक्वल टू 0 दिला आहे. आता हे -12 कोसेक थिटा तुम्ही इकडे घ्या. 5 सेक थिटा आपण या इक्वेशनवरून एक रेशो मिळवू, आणि तो रेशो मिळाला की हे 3 रेशो मग त्या रेशोवरून आपण काढू. इक्वल टू हे मायनस इकडे प्लस होईल, 12 कोसेक थिटा. आता आपण काय करू, या 12ला इकडे घेऊ किंवा यांच्या आता बेसिक रेशोमध्ये यांना कन्वर्ट करू. 5 × सेक थिटा म्हणजे 1/कॉस थिटा इक्वल टू 12 × कोसेक थिटा म्हणजे 1/साइन थिटा म्हणजे 5/कॉस थिटा इक्वल टू 12/साइन थिटा.
आता काय करतो, या डिवायडेड बाय कॉसला इकडे नेतो, 12ला इकडे आणतो. म्हणजे हा वर 12 इकडे खाली येईल आणि कॉस थिटा इकडे वर जाईल. म्हणजे 5 किंवा आणखी आपण एक काम करू शकतो, या साईनला आपण इकडे घेऊ, या साईडला, म्हणजे भागीला साईन इकडे, गुणेला साईन म्हणजे वर येईल आणि हा 5 मी खाली नेतो. म्हणजे मग साईन थिटा भागीला इकडे आणला, कॉसला तिथेच ठेवतो, तो 12 आणि हा 5 इकडे घेतो. आता साईन थिटा, एखाद्या अँगलचा साईन आणि कॉस यांचा रेशो असतो टॅन थिटा. देअरफॉर टॅन थिटा मिळाला आपल्याला 12/5. आता मगाशी टॅन रेशो दिला होता, टॅनवरून सेक काढला, सेकवरून कॉस काढला. आठवते तुम्हाला सेकंड एक्झाम्पल, टॅन रेशो दिला होता, सेक कॉस काढला. त्याच पद्धतीने आता मी पुढे जाईल. मी हा टॅन रेशो काढला, एक स्टेप वाढली इथे. आता टॅन स्क्वेअर सेक स्क्वेअरमध्ये रिलेक्शन असते. सेक स्क्वेअर हा एकनी मोठा असतो टॅन स्क्वेअरपेक्षा. तर सेक काढायचा आहे मला. सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस 12/5 चा होल स्क्वेअर इक्वल टू 1/1 प्लस 144/25. 1 × 25 25, 1 × 25 25 प्लस 1 × 144 144. त्याला 169/25. म्हणजे दॅट इज सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 169/25. आणि देअरफॉर मग सेक थिटा इक्वल टू स्क्वेअर रूट घेतो, 169चा स्क्वेअर रूट 13, 25चा स्क्वेअर रूट 5. हा भेटला सेक थिटा. आता सेकला उलटं करू, रेसिप्रोकल सेकचा. कॉस थिटा काढू. कॉस थिटा इक्वल टू 1/सेक थिटा इक्वल टू 1/13/5. 5 वर जाईल, 5/13. देअरफॉर कॉस थिटा भेटला 5/13. हा सेकंड तुम्हाला विचारला होता. आता साईन रेशो पाहिजे. साईनसाठी आपल्याजवळ आता टॅन आहे. साईनसाठी 2 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. चौथी स्टेप, एक आहे साईन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस, आणि कॉस थिटा आला होता आपला 5/13 चा होल स्क्वेअर इक्वल टू 1/1 मायनस 25/169 इक्वल टू 1 × 169 म्हणजे 169, 1 × 169 169 मायनस 25 × 1 25. 169मधून 25 गेले 144 राहतात अपॉन 169. म्हणजे दॅट इज साईन स्क्वेअर थिटा इक्वल टू 144/169. देअरफॉर साईन थिटा इक्वल टू 12/13. ही एक पद्धत झाली. जर तुम्हाला फक्त कॉस रेशो माहिती असेल, लक्षात घ्या, जर तुम्हाला फक्त कॉस रेशो माहिती असेल आणि तुम्हाला साईन काढायला सांगितलं तर हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. पण इथे या गणितामध्ये, इथे और देतो मी तुम्हाला, या गणितामध्ये कॉस माहिती आहे तुम्हाला आणि टॅनही माहिती आहे, मग साईन काढू शकता तुम्ही. ही पद्धत वापरू शकता. साईन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू टॅन थिटा. हे इथे साईन काढायला टॅन आणि कॉस दोन्ही माहीत असणं आवश्यक आहे. या पद्धतीमध्ये मी जे आता सांगून राहिलो, जर नुसता कॉसच माहिती असेल, साईन काढायला लावला, टॅन माहीत नाही आहे, फक्त कॉस माहिती आहे, साईन काढायला लावला, तर मग याच्याशिवाय ऑप्शन नाही आहे. पण इथे या गणितामध्ये तुम्हाला कॉस रेशो माहिती आहे, टॅन रेशो माहिती आहे, साईन काढायचा आहे, तर मग तुम्ही हा ऑप्शन वापरू शकता. हा पण सोपा पडेल मग या गणितासाठी स्पेशली. मग साईन थिटा इक्वल टू टॅन थिटा इंटू हा भागीला कॉस थिटा इकडे घेतो, हा गुन्हेला कॉस थिटा. मग इथे टॅन थिटा माहिती आहे तुम्हाला, काढला आहे तुम्ही टॅन थिटा, तो आहे 12/5. आणि इंटू कॉस थिटा काढला आहे तुम्ही, कॉस थिटा आहे तुमचा 5/13. हे 5नी 5ला भाग जाईल आणि तुम्हाला भेटेल 12/13. देअरफॉर साईन थिटा इक्वल टू 12/13. आता तुम्हाला विचारलं कोणती मेथड सोपी, तर तुम्ही हे पटकन याला चॉईस करा. पण हे इथे का शक्य झालं, कारण तुम्हाला साईन थिटा काढायचा होता आणि कॉस आणि टॅन हे दोन्ही रेशोज तुम्हाला माहिती होते. पण जर तुम्हाला हे 2 माहिती होते म्हणून तुम्ही हे पटकन करू शकले आणि साईन थिटा काढू शकले. पण मी तुम्हाला साईन थिटा काढायला लावलं असतं आणि फक्त कॉस थिटा दिला असता, टॅन थिटा दिला नसता, मग मात्र तुम्हाला या ऑप्शनने पुढे जावं लागलं असतं आणि अशा पद्धतीने तुम्हाला साईन थिटा काढावं लागलं असतं. आता आपण एका ह्याच्यातलं
फिफ्थ एक्झाम्पल घेऊन टाकू. या पद्धतीचंच फिफ्थ एक्झाम्पल असं आहे की इफ, हे फिफ्थ एक्झाम्पल आहे, tan θ इक्वल टू 1, देन फाइंड व्हॅल्यू ऑफ, एक एक्सप्रेशन दिलं आहे sin θ प्लस cos θ अपॉन sec θ प्लस cosec θ. म्हणजे एक रेशो दिला आहे तुम्हाला, टॅन रेशो दिला आहे आणि या एक्सप्रेशनची किंमत काढायची. म्हणजे एक रेशो दिला आहे आणि या एक्सप्रेशनची किंमत काढायला पहा तुम्हाला कोणकोणते रेशो पाहिजे. sin θ पाहिजे, cos θ पाहिजे, sec θ पाहिजे, cosec. म्हणजे tan θ वरून हे 4 रेशो काढा, मग त्यांच्या किंमती याच्यात टाकून या एक्सप्रेशनची किंमत काढा. तर आता याला आपण सोडू. या एक्झाम्पलला सोल्युशन. पहिल्यांदा तर आपण tan θ वरून आपल्याला काय भेटू शकतो. tan θ 1 आहे, मग याच्यावर आपल्याला sec स्क्वेअर θ भेटतो. sec स्क्वेअर θ इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर θ. टॅनवरून आपण एक तर कॉट काढू शकतो, टॅनला उलटं केलं तर कॉट भेटतो, आणि टॅनवरून आपण सेक काढू शकतो. तर सेक काढतो, मला कॉटची गरज नाही इथे. तर sec स्क्वेअर θ इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर θ इक्वल टू 1 प्लस 1चा स्क्वेअर. tan θ 1 आहे, tan स्क्वेअर θ म्हणजे tan θचा स्क्वेअर. 1 प्लस 1 इक्वल टू 2, दॅट इज sec स्क्वेअर θ इक्वल टू 2, आणि देअरफॉर sec θ इक्वल टू रूट. आता या सेकवरून मी कॉस काढतो, कारण कॉस पण हवा आहे आपल्याला. सेकंड cos θ इक्वल टू 1 बाय sec θ, म्हणजेच 1 बाय रूट 2. हा cos θ मिळाला तुम्हाला 1 बाय रूट 2. आता साईन रेशो हवा आहे तुम्हाला. तर साईनसाठी तुम्हाला तुमच्याजवळ आता जसं मी मगाशी एक मेथड वापरली होती, तुम्हाला आठवत असेल तर सांगितलं होतं तुम्हाला. जर कॉस माहिती आहे आणि टॅन माहिती आहे तर तुम्ही साईन काढू शकता. मग sin θ अपॉन cos θ. आता पहा इथे मला साईन काढायचं आहे, तर साइन स्क्वेअर फक्त कॉसच माहीत असतात, तर साइन स्क्वेअर θ इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर θ मी केलं असतं. पण मला इथे कॉसही माहिती आहे, टॅनही माहिती आहे, तर मी हा फॉर्म्युला वापरतो सोपा. मग sin θ इक्वल टू tan θ इंटू cos θ. tan θ 1 आहे आणि cos θ 1 बाय रूट 2 आहे. 1 इंटू 1 बाय रूट 2 म्हणजे होईल 1 बाय रूट 2. हा sin θ 1 मिळाला तुम्हाला आता, दॅट इज sin θ इक्वल टू 1 बाय रूट 2. आता sin θचा रेसिप्रोकल म्हणजे cosec θ असतो. आता मी cosec θ काढतो, कारण मला हे या एक्सप्रेशनची व्हॅल्यू काढायची आहे. साईन पाहिजे, कॉस पाहिजे, सेक मिळाला पहिले, मग कॉस काढला, कॉसवरून कॉस आणि टॅनवरून साईन काढला, आणि आता साईनचा रेसिप्रोकल घेतो cosec. cosec θ इक्वल टू 1 बाय sin θ. म्हणजे इथेच घेतो समोर मी आता, कारण याच्या स्पेशली व्हॅल्यू काढायची नाही आहे, रेशोच्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू काढायची आहे. त्याच्यामुळे इथे मी आता याच्या पुढेच घेतो 1 बाय रूट 2. हा बाय रूट 2 वर जाईल, म्हणजे 1 इंटू रूट 2 बाय 1 होईल, म्हणजे रूट 2 बाय 1 रूट 2 वर जाईल खालचा, रूट 2 बाय 1 म्हणजे रूट 2. आता मी पाचवी आणि लास्ट स्टेप घेतो. sin θ प्लस cos θ अपॉन sec θ प्लस cosec θ. एक्सप्रेशनची व्हॅल्यू काढायची. sin θ आहे 1 बाय रूट 2 प्लस cos θ आहे 1 बाय रूट 2, sec θ आहे रूट 2 प्लस cosec θ आहे रूट 2. याला सोडवत नाही तुम्ही. आता याच्या पुढे स्टेप घेतो याची. 1 बाय रूट 2 प्लस 1 बाय रूट 2. आता यांची सम करू आपण. तुम्हाला माहिती आहे डिनॉमिनेटर जर सेम असेल तर समचा डिनॉमिनेटर रूट 2च येईल, कारण यांचं डिनॉमिनेटर सेम आहे. मग समचा दोघांचा डिनॉमिनेटर रूट 2 आणि न्यूमरेटर होईल मग 1 प्लस 1, आणि खाली रूट 2 प्लस रूट 2 म्हणजे 2 रूट 2, रूट 2 प्लस रूट 2, 1 रूट 2 प्लस 1 रूट 2 म्हणजे 2 रूट 2. आता वरती 2 येतील, 2 बाय रूट 2 अपॉन 2 रूट 2. आता हा बाय रूट 2 खाली घ्या तुम्ही, म्हणजे होईल हा बाय रूट 2 जो आहे 1 प्लस 1 2 झाले बाय रूट 2, आणि हे 2 रूट 2 आहे. तर हा बाय रूट 2 खाली घेतो मी आता, तर 2 लिहिले, इथे 2 रूट 2 आहे. हा वरचा जो बाय आहे तो खाली इंटू आहे, इंटू रूट 2, आणि मग 2 अपॉन रूट 2 इंटू रूट 2 2 होतात,
आणि 2 × 2 म्हणजे होतात 4. म्हणजेच उत्तर आलं मग तुमचं 2 × 4 भागले तुमचं उत्तर आलं 1/2. अशा पद्धतीने या एक्सप्रेशनची व्हॅल्यू आली तुमची 1/2. हे 5th एक्झाम्पल. उरलेले एक्झाम्पल्स मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईन.